ऑटो रिक्षा चालकांनी आज एक दिवसीय संप पुकारला असून या संपामुळे स्मार्ट सिटी प्रशासनाकडून आज अतिरिक्त 10 सिटी बस सुरू करण्यात आल्या आहे। या निर्णयाचा सकारात्मक परिणामही दिसून आला असून सिटी बसच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती सिटी बस सेवेचे मुख्य नियंत्रक व्यवस्थापक संजय सोपीकर यांनी दिली आहे। स्मार्ट सिटी बस विभागाकडे डिझेलचा कोणताही तुटवडा नाही। डिझेलचा पुरवठा सामान्यप्रमाणेच आहे, त्यामुळे कोणताही व्यत्यय न येता स्मार्ट सिटी बसचे ऑपरेशन हे सुरळीतपणे सुरू आहे असं मी नागरिकांना आपल्या माध्यमातून विदित करत आहे। त्याचप्रमाणे आज रोजी रिक्षा चालकांचा किंवा रिक्षाचा संप असल्यामुळे शहरात आम्ही 10 जादा बसेस चालनात आणलेल्या आहेत। एकूण 85 बसेस चालनात आणलेल्या आहेत। आमचा असा अंदाज आहे की आज साधारणतः 50,000पेक्षा जास्त नागरिक या स्मार्ट सिटी बसचा वापर करतील। आजचा जो उत्पन्न आहे ते उत्पन्न नेहमीपेक्षा 2.5 पटीनं वाढलेलं असेल। साधारणतः सदरचे उत्पन्न 20 लाखापेक्षा जास्तचं उत्पन्न प्राप्त होईल। नागरिकांना त्रास होऊ नये किंवा त्यांचा त्रास कमी व्हावा याकरिता आम्ही प्रत्येक बस स्टँडवर किंवा प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी 2 पर्यवेक्षकांची नियुक्ती केलेली आहे, ज्यांच्यामार्फत प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात येते, प्रवाशांना बसमध्ये चढउतार करण्यास मदत करण्यात येते। त्याशिवाय औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या जे मुख्यालय आहे तेथील नियंत्रण कक्षातून प्रत्येक बसमधील प्रवासी संख्या ज्या ठिकाणी गर्दी असेल अशा ठिकाणी बस पाठवण्याच्या सूचना देण्यात येऊन संपूर्ण ट्रॅफिकवर नियंत्रण करण्यात येत आहे। याकरता आम्हाला पोलीस विभागाची सुद्धा योग्य अशी मदत होत आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सुपेकर, मुख्य चालन व्यवस्थापक, स्मार्ट सिटी बस विभाग।